नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मध्ये जे काही मराठीच्या शब्दसंग्रहावरती आधारित प्रश्न होते त्याचा आता आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात. ठीक आहे, 2021चा मुख्य परीक्षेचा पेपर. तर बघा, व्याकरणावरती आधारित हा प्रश्न होता, परंतु त्याचा संदर्भ हा शब्दसंग्रहाशी असल्यामुळे आपण हा प्रश्न डिस्कस करणार आहोत. बघा, 2021ला ज्यावेळेस हा पेपर झाला होता त्यावेळेस आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती ह्या प्रश्नपत्रिकेचं आपण सविस्तर स्पष्टीकरण आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपण अपलोड केलं होतं. त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की बघा, अवनी, तरुणी आणि वारुणी ही नामं जी आहेत ती इकारांत स्त्रीलिंगी नामं आहेत. त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की हे शब्द जरी इकारांत आहे आपल्याला ओळखता येते, परंतु या शब्दांचे अर्थ आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, असं आपण म्हटलं होतं. बरोबर. आणि अवनी या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. अवनी म्हणजे पृथ्वी कसं लक्षात ठेवायचं ते सांगितलेलं आहे. एक गाणं आपण पाहिलेलं आहे. त्या गाण्याच्या माध्यमातून आपण अवनी हा शब्द लक्षात ठेवलाय. गाण्याची एक ओळ आपण फक्त दिलेली आहे त्यातली. त्या माध्यमातून अवनी या शब्दाचा अर्थ आपण लक्षात ठेवलेला आहे. बघा, पुढे वारुणी हा पण शब्द दिलेला आहे. आपल्याला लक्षात येईल 2021च्या मुख्य परीक्षेचा हा प्रश्न आहे. तर बघा, 2022 मध्ये अवनी या शब्दाचं रिफ्लेक्शन झालेलं आहे आणि पुढे 2023च्या प्रश्नपत्रिकेत बघा, वारुणी हा शब्द एका प्रश्नामध्ये आलेला आहे. त्यामुळे बघा, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस आपल्याला फायद्याचं ठरतं. आले लक्षामध्ये? तर आपण पाहूयात. बघा, अवनी या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. आपण पाहिलं होतं, अवघी अवनी सजली धुंद मोहरली, हे वाक्य आपण पाहिलं होतं बरोबर. हृदयी वसंत फुलताना हे जे काव्य आहे, हे गाणं आहे, त्या गाण्यातली एक ओळ आहे, अवघी अवनी सजली धुंद मोहरली. तर त्यातला अवनी म्हणजे सजली कोण, तर अवनी म्हणजे पृथ्वी. आले लक्षात? पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द आहे अवनी. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. वारुणी हा शब्दाचा अर्थ आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, पुन्हा पाहूयात. बघा, वारू म्हणजे घोडा. आले लक्षात? आपण कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं? हैर वारू हैर घोडा, असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं. हय आणि वारू म्हणजे काय, घोडा, असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. बरोबर. तर इथे लक्षात ठेवायचे, वारू म्हणजे घोडा आणि वारुणी म्हणजे काय, मद्य किंवा मदिरा. बरोबर. कसं काय शब्द हा प्राप्त झालेला आहे तर बघा, वरुण देव जो आहे त्याची पत्नी म्हणजे वारुणी. त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेस काय झालं होतं, म्हणजे वरुण वरुण देवाची जी पत्नी आहे वारुणी, तिच्या स्वरूपात काय सापडलं होतं, तर मदिरा सापडली होती, म्हणजेच मद्य, दारू असं आपण ज्याला म्हणतो. आणि त्यावरून वारुणी म्हणजे मदिरा, दारू असा समानार्थी शब्द पडलेला आहे. आले लक्षामध्ये? अवनी म्हणजे पृथ्वी, वारुणी म्हणजे मदिरा किंवा दारू, आणि वारू म्हणजे काय, वारू म्हणजे घोडा. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, गणपतरावांवरती खूप संकटे आली, सततच्या कडीबंदीमुळे धंदा डबघाईला आला, तरी त्यांनी कामगारांना दिलेले आर्थिक मदतीचे वचन शेवटपर्यंत पाळले. बरोबर. बघा, गणपतरावांवर खूप संकटे आली, सततच्या कडीबंदीमुळे धंदा डबघाईला आला, तरी त्यांनी कामगारांना दिलेले आर्थिक मदतीचे वचन शेवटपर्यंत पाळले. म्हणजे अत्यंत विपरीत परिस्थिती आली तरी सुद्धा ते डगमगले नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. त्या अर्थाने कोणती म्हण योग्य आहे ही आपल्याला पर्यायातून ओळखायची आहे. आले लक्षामध्ये? तर मग बघा, पहिली म्हण काय, हातावर कमवावे हातावर खावे. आता ही म्हण आपल्या बऱ्याच जणांच्या वाचनात येते, त्याचा अर्थ आपल्याला माहितीचा असतो. साधारणतः एखादा व्यक्ती असतो, दररोज त्याला काहीतरी काम करावं लागतं, पैसे कमवावे लागते, तरच काहीतरी खायला मिळतं, अशा अर्थाने. म्हणजे आपण त्याला म्हणतो की हातावरती पोट आहे. दररोज काहीतरी काम केल्याशिवाय घरात पैसे येत नाहीत आणि खायला वगैरे भेटत नाही, किंवा थोडक्यात चूल पेटत नाही. बरोबर. म्हणजे असं उपजीविका असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत ही म्हण वापरली जाते, हातावर कमवावे हातावर खावे. त्यामुळे पहिला पर्याय येणार आहे का, नाही येणार. जैसा देव तैसा भाव. बरोबर. काही लोकांची कसं, जसा देव असेल त्यानुसार भक्ती असते, श्रद्धा असते. बरोबर. देव एखादा प्रसिद्ध असेल तर चांगली भक्ती असते, नसेल प्रसिद्ध तर तेवढी भक्ती किंवा श्रद्धा लोकांची नसते, अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते. त्यामुळे हे पण येत नाही. आपल्याला ह्या दोन्ही पर्याय लगेच एलिमिनेट करता येतात. बरोबर. कन्फ्युजन कुठं होतं, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये. हिरा जो ठेविता ऐरणी, वाचे मारता तो घनी, आणि सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा. आता दिलेल्या कंटेक्स्ट मध्ये
जे काय आपल्याला उदाहरण दिले त्याच्या बाबतीत चौथं आपल्याला वाटू शकतं, पण नाही. चौथा पर्याय जो आहे त्याचा योग्य तो अर्थ आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीचा म्हणजे कोण? असा व्यक्ती जो आज्ञाधारक आहे. बरोबर. त्याला म्हटलं की तुला भाकर देतो, तू हे काम कर, की त्याने त्याला काम लगेच केलं पाहिजे. म्हणजे आज्ञाधारक व्यक्तीच्या अनुषंगाने ही म्हण वापरली जाते, सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. किंवा जेवढा काही मोबदला भेटेल त्या बदल्यात लगेच तेवढंच काम करणारा व्यक्ती, त्या अर्थाने सुद्धा ही पण म्हण वापरली जाते, सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा. बरोबर. त्यामुळे हा पण पर्याय येत नाही, हा एलिमिनेट होतो. आता हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, याचा अर्थ बघा, व्यवस्थित समजून घ्या. हिरा जो ठेविता ऐरणी, वाचे मारता तो घनी. आता हिरा हा कठीण असतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. हिरा ऐरणीवरती ठेवला, त्यावरती घनाचा घाव घातला, तरी तो तुटणार आहे का? नाही तुटणार. तसंच एखादा व्यक्ती कितीही संकट जरी आली, आता दिलेल्या उदाहरणात बघा, गणपतरावांवरती खूप संकटे आली, त्यांचा धंदा डबघाईला आलेला आहे कडीबंदीमुळे, तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी जे काही कामगारांना आर्थिक मदत द्यायची होती ते वचन शेवटपर्यंत पाळलं. मग हे तिसरा पर्याय योग्य आहे. बरोबर. हिरा जो ठेविता ऐरणी, वाचे मारता तो गणी. म्हणजे आपल्याला म्हणीतील जे काही शब्द जे दिलेत ना, त्या शब्दांवरून इन्फरन्स काढता आला पाहिजे. आलं लक्षात? हे आत्ता सोपा प्रश्न वाटू शकतो, लगेच उत्तर देता येऊ शकतं, परंतु परीक्षेत आपल्याकडे वेळ कमी असतो, घाईघाईमध्ये आपण चुकीचे उत्तर देतो. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये काय होतं, निश्चित कन्फ्युजन होतं. त्यावेळेस काय करायचं, थोडासा संयम घ्यायचा. चौथ्यामध्ये कन्फ्युजन होत असताना चौथ्या पर्यायातली जी म्हण आहे ती आपण वाचलेली असते निश्चित. सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा कोणत्या कंटेक्स्टमध्ये वापरला जातो, असं थोडा विचार केला तर आपल्याला लगेच लक्षात येतं. कामाचा संदर्भ दिलाय तिथे, भाकरीचा संदर्भ दिलाय म्हणजे मोबदला काहीतरी दिलेला आहे, त्यामुळे तो येणार नाही असं आपल्याला गेस करता येतं. आले लक्षात? मी हे का सांगतोय, परीक्षेतलं तुमचं कन्फ्युजन टाळावं म्हणून. हिरा जो ठेविता ऐरणी, वाचे मारता तो गणी, हे योग्य उत्तर आहे. कसं आहे आता आपण पाहिलं. आले लक्षात? पुढे बघा, पुढे पण कन्फ्युजन होऊ शकतं. पर्याय बघा कसे दिलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठेची शपथ घेतली. या विधानातील अधोरेखित शब्दातील योग्य वाक्प्रचार ओळखायला सांगितलंय. शपथ घेतली या अर्थाने वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा. फुले वाहने, पहिला पर्याय लगेच एलिमेंट होतो. फुलं वाहनं आणि शपथ घेणं याचा काय संदर्भ लागतो का? नाही लागत. लगेच पर्याय आपल्याला एलिमेंट करता आला पाहिजे. बघा आता कन्फ्युजन कुठं, चौथ्या पर्यायात बघा, नमन करणे. नमन करणे म्हणजे हा पण एलिमेंट होतो. नमन करतो म्हणजे आपण थोडक्यात वंदन करतो. त्यामुळे शपथ घेण्याचा, नमन करण्याचा काय संदर्भ येत नाही. चौथा पर्याय एलिमेंट होतो. कन्फ्युजन दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायात 100% होतं परीक्षेच्या वेळेस. बेलभंडारा उचलणे आणि वाचा सिद्ध करणे. आपल्याला वाटतं शपथ घेतली म्हटल्यावरती वाचा सिद्ध करणे असं काहीतरी येऊ शकतं. तिसरा पर्याय बरेच विद्यार्थी देतात. आले लक्षामध्ये? मग नाही. काय कंटेक्स्ट काय आहे बघा, शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली, म्हणजे एखादं कार्य करायचंय, ते कार्य करण्यासाठी एकनिष्ठतेची शपथ घेतलेली आहे, म्हणजे कार्य होण्याच्या अगोदर काहीतरी त्यांनी संकल्प केलेला आहे. वाचा सिद्ध करणे म्हणजे एखादी गोष्ट नंतर न प्रूव्ह करून दाखवणे अशा अर्थाने वापरली जाते. बरोबर. म्हणजे अगोदर जे काही आपण निश्चय करणार आहोत, संकल्प घेणार आहोत, शपथ घेणार आहोत, त्या अर्थाने बेल भंडारा उचलणे हे योग्य उत्तर येतं. आले लक्षामध्ये? बघा, पूर्वी एखाद्या मोहिमेवरती जायचं असेल, बरोबर. एखादा सेनापती येणार राजाकडे आणि म्हणणार की मी ह्या मोहिमेला जाण्यास तयार आहे, ह्या मोहिमेचं नेतृत्व करण्यास मी तयार आहे. मग तो काय करायचा, विड्याचं पान उचलायचा. विडा उचलणे असा पण एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तसंच बेल भंडारा उचलणे असा पण वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे. बेल भंडारा उचलला जातो, भंडारा कपाळाला लावला जातो, शपथ घेतली जाते, निश्चय केला जातो आणि विशिष्ट कार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी शपथ घेतली जाते. बरोबर. या अर्थाने बेल भंडारा उचलणे हा वाक्प्रचार वापरला जातो. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात बघा, वाक्प्रचार व त्यांच्या योग्य अर्थाच्या जोड्या जुळवा. ताबूत थंड होणे. आता हे बघा, हे सोपे वाक्प्रचार आहेत सर्व, परंतु यावरती चर्चा आपण का करतोय, त्या वाक्प्रचारांमधले जे काही कीवर्ड आहेत त्यावरती जर आपण चर्चा केली तर पुढे त्या संदर्भाने दुसरा एखादा प्रश्न फ्रेम होत असतो, त्याचंही उत्तर आपल्याला त्या अनुषंगाने देता येत असतं. आले लक्षामध्ये? त्यामुळे आपण ही चर्चा करत आहोत, ही आपण चर्चा केली पाहिजे. बरोबर. ताबूत थंड होणे. आता ह्या वाक्प्रचारचा अर्थ होतो, ताबूत थंड होणे म्हणजे काय, आवेश ओसरून जाणे. हे आपल्याला लगेच उत्तर देता येऊ शकतं, परंतु लक्षात घ्या, ताबूत म्हणजे काय, आपल्याला प्रश्न पडला पाहिजे.
मुस्लिम समुदायामध्ये मोहरमचा जो सण असतो त्यावेळेस मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीच्या वेळेस कशाची मिरवणूक काढली जाते तर ताबूताची मिरवणूक काढली जाते. ताबूत म्हणजे काय, थडगा असतं. त्यांचा जो कोण विशिष्ट राजा किंवा जो एखादा विशिष्ट असा व्यक्ती असेल त्याचं थडगा असेल, त्या थडग्याची काय केली जाते, मिरवणूक काढली जाते मोहरमच्या सणाच्या वेळेस. मग त्या मिरवणुकीच्या वेळेस उत्साह कसा असणार आहे, प्रचंड जास्त असणार आहे. आलंय लक्षामध्ये. परंतु आता हे ताबूत थंड झालेलं आहे, मग ते थडगं उदाहरणार्थ पुरलं किंवा ते खडगं ठेवलं, त्यावरती पाणी शिंपडलं वगैरे, म्हणजे थंड झालं, म्हणजे नंतर मिरवणूक संपल्यानंतर आवेश ओसरून जाणार आहे ना. मग या अर्थाने ताबूत थंड होणे म्हणजे कुठलंही कार्य करत असताना ज्यावेळेस आवेश ओसरून जातो, उत्साह ज्यावेळेस नाहीसा होतो, त्यावेळेस ताबूत थंड होणे हा वाक्प्रचार वापरला जातो. आले लक्षामध्ये? चालेल. पुढे बघा, जोखडात अडकविणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला. आता इथं जोखडात अडकविणेमध्ये जोखड या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. ग्रामीण भागामध्ये असेल, आपण शेतकरी पुत्र असाल तर आपल्याला जोखड म्हणजे काय हे वेगळं सांगायला नको. बरोबर, ज्यावेळेस बैल अवताला झोपले जातात, बरोबर, नांगराला असेल किंवा अवताला झोपले जातात किंवा बैलगाडीला बैल जुंपले जातात, त्यावेळेस त्यांना जोखडामध्ये अडकवलं जातं. जोखड हे एक साधन आहे. बैलगाडीच्या पुढे जोखड असतं किंवा अवताला जोखड असतं. तिच्यात ते बैल अडकवले जातात, बांधले जातात आणि मग ते बैल काय करतात, ते जो आऊत ओढतात किंवा ती बैलगाडी ओढतात. आले लक्षात? म्हणजे एक प्रकारे बैलांना काय केलं जातं, बंधनात टाकलं जातं. बरोबर. म्हणजे जोखडात अडकविणे याचा संदर्भ येतो बंधनात ठेवणे, या अर्थाने हा वाक्प्रचार रूढ झालेला आहे. कुठल्याही बाबतीत जर एखाद्या व्यक्तीला म्हणा, एखाद्या गोष्टीला बंधनात ज्यावेळेस ठेवलं जातं, त्यावेळेस जोखडात अडकविणे हा वाक्प्रचार वापरला जातो. नाकाने कांदे सोलणे म्हणजेच उगाच बडाया मारणे, उगाच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे. नाकाने कांदे सोलता येतील का? नाही. एखादा व्यक्ती काय म्हणतोय, मी नाकाने कांदे सोलतोय, बरोबर, म्हणजे तो बडाया मारतोय, पावित्र्याच्या गोष्टी सांगतोय उगाच. अशा अर्थाने ही म्हण वापरली किंवा हा वाक्प्रचार वापरला जातो. फुटका डोळा काळजाने झाकणे, यावरती आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. जस्ट इथं अर्थ लक्षात घ्या. फुटका डोळा आहे म्हणजे आपल्यात काहीतरी दोष आहे, कमतरता आहे कुठल्या तरी बाबतीतली, बरोबर, वैगुण्य आहे. मग तो काळजाने झाकलेला आहे म्हणजे आपल्यातल्या काहीतरी चांगल्या गोष्टींनी ती अमुक आपलं जे काय असणार आहे, कमतरता असणार आहे, ती दडवली जाते. म्हणजे युक्तीने दोष दडविणे या अर्थाने फुटका डोळा काळजाने झाकणे हा वाक्प्रचार वापरला. आपल्या लक्षामध्ये. पुढे बघा, आता मागे पण आपण असा एक प्रश्न पाहिला होता, ज्यावेळेस दोन म्हणी मध्ये कन्फ्युजन होतं, त्या बाबतीतला हा प्रश्न आहे. बरोबर, बघा, अतिशय परिश्रम करूनही अल्प फळ हाती आल्याने शंकर आता कोणताही गाजावाजा न करता छोटी छोटी कामे करतो. अतिशय परिश्रम केले आणि अल्प फळ हाती आलेले. मग आपल्याला एक म्हण तर माहिती असते, डोंगर पोखरून उंदीर काढणे. बरोबर, डोंगर अख्खा पोखरलाय आणि त्यातून काय निघाले तर फक्त एक उंदीर निघाले. डोंगर पोखरलाय म्हणल्यावर खूप काही खजिना सापडला पाहिजे ना. किती परिश्रम केले, पण नाही, फक्त उंदीर सापडलाय म्हणजे खूप परिश्रम केले पण अल्प फळ हाती आले. त्यामुळे डी तर फिक्स बरोबर येतो, आपल्याला माहिती आहे. मग पर्याय पण कसे पर्याय दिलेत बघा, फक्त बी बरोबर, फक्त डी बरोबर, आणि दुसरा पर्याय काय बघा, फक्त बी आणि डी बरोबर. मग बी काय तर डोंगर व्याला आणि उंदीर झाला. मग आपल्या इथं परीक्षेच्या वेळेस कन्फ्युजन होतं बरं. डोंगर पोखरून उंदीर काढणे आपल्याला माहित असतं, आपल्या वाचनात आलेलं असतं. मग आपण काही व्यक्ती फक्त डी बरोबर करतात, पण बीचा पण कंटेक्स्ट तिथं लागतोच ना. म्हणजे तुम्ही अर्थ बघा बरं, डोंगर जर व्याला आणि त्याला फक्त उंदीर झाला, डोंगर व्याला तर त्याला कमीत कमी काहीतरी प्रचंड हत्ती एवढ्या आकाराचं काहीतरी झालं पाहिजे ना. पण त्याला फक्त उंदीरच झालाय म्हणजे खूप काही परिश्रम केले पण अल्प फळ हाती आले. ह्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा ही म्हण बसते, असं आपल्याला एक्झामच्या वेळेस लॉजिक लागलं पाहिजे. आले लक्षात? सिमिलर कंटेक्स्ट मध्ये जर गोष्टी जात असेल तर उत्तर द्यायचं लगेच. कन्फ्युजन फक्त डी वरती होतं. आपण फक्त डी मारून येतो कारण पर्याय पण तसेच फ्रेम केले जातात बघा. किंवा काही व्यक्ती फक्त बी उत्तर मारून येतात, पण तसं करायचं नाही. पूर्ण संदर्भ चेक करायचा आणि मगच उत्तर द्यायचं. आले लक्षामध्ये? या ठिकाणी बी आणि डी बरोबर, दोन्ही बरोबर आहेत. बघा, हिच्यात पर्यायात आपल्याला ह्या प्रश्नातच एक म्हण दिलेली आहे, पालथ्या गड्यावर पाणी. बरोबर, पालथ्या गड्यावर पाणी म्हणजे काय? आता उदाहरणार्थ, घडा असा पालथा केला आणि वरती पाणी टाकलं तर ते घड्यामध्ये पाणी जाणार आहे का? नाही जाणार. घड्यामध्ये पाणी जाण्यासाठी तो घडा सुलटा ठेवावा लागेल ना. तसंच काही व्यक्तींना तुम्ही कितीही उपदेश जरी केला किंवा कितीही चांगला सल्ला दिला तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना तो योग्य त्या पद्धतीने समजत नाही. अशा अर्थाने पालथ्या गड्यावर पाणी ही म्हण वापरली जाते. आले लक्षामध्ये? लेक्चरमध्ये ऑलरेडी त्यावरती आपण सविस्तर उदाहरणं वगैरे पाहिलेली आहेत. आता आपण जस्ट संदर्भ फक्त लक्षात घ्या.
पालथ्या गड्यावर पाणी. आता पुढे एक म्हण आहे, ही मात्र लक्षात घ्या. बघा, आयोगाचे परीक्षेत काही म्हणी देतं की जे पुढं काही 2-3 वर्षांनी रिपीट होतं. पाण्यात म्हैस अन व्यवहाराला बैस, ह्या म्हणीचा अर्थ काय? उदाहरणार्थ, तुम्ही एक म्हैस खरेदी करायला गेलात आणि ती म्हैस मात्र पाण्यात बसलेली होती. आता ग्रामीण भागात तुम्ही पाहत असता म्हैस अशा कुठेतरी पाण्यात किंवा गाळात गटारात वगैरे बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर? तुम्ही म्हैस खरेदी करायला गेलाय, त्या म्हैशीच्या मालकाला म्हणताय की मला म्हैस खरेदी करायची, ती म्हैस त्यावेळेस पाण्यात बसलेली आहे. आता त्या म्हशीची कुठली चौकशी न करता, खातरजमा न करता, तुम्ही काय करताय, डायरेक्ट व्यवहार करताय. त्या मालकाला म्हणताय चला मला म्हैस घ्यायची आहे, हे घ्या तुमचे काय जे पैसे आहेत, आणि घेऊन जायचे. म्हणजे थोडक्यात मूर्खपणाने व्यवहार करायचा. आता कुठलीही वस्तू खरेदी जाताना तुम्ही पहिल्यांदा त्याचं एक्झामिनेशन करता ना, तपासता ती गोष्ट पहिल्यांदा. मग म्हैस खरेदी करायला गेलाय, ती म्हैस पाण्यात आहे, मग तिला पाण्यातून उठवावं लागेल पहिलं. तिची योग्य ती तपासणी करावी लागेल. ती म्हशीची सगळी चौकशी करावी लागेल की बाबा किती दूध देते, त्या म्हशीची आरोग्य वगैरे चांगलं आहे की नाही, बरोबर? सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काय आता त्या व्यवहारात ज्या काही गोष्टी करायच्या त्या करणं अपेक्षित असतं. पण तुम्ही ते काहीच न करता डायरेक्ट खरेदी करताय, म्हणजे पाण्यात म्हैस आहे आणि तुम्ही व्यवहाराला बसलेत लगेच. बरोबर, म्हणजे मूर्खपणाने एखादा व्यवहार केलेला आहे, अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते, पाण्यात म्हैस आणि व्यवहाराला बैस. आले लक्षामध्ये? ही म्हण काळजीपूर्वक लक्षात ठेवा, रिपीट होऊ शकते. पुढे बघा, समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्याय गट ओळखायला सांगितला होता. आता रिपीट झालेले ते प्रश्न बरेच वेळा. भार्या, जाया म्हणजे पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत, आपण सर्वांना माहित असावं. जाया, भार्या. आता हिच्यात काया हा शब्द दिलेला आहे कन्फ्युज करायला. जायावरून काया पण योग्य वाटू शकतो, पर्याय क्रमांक एक उत्तर दिलं जाऊ शकतं, पण नाही. काया म्हणल्यावरती बघा, कायन वाचा मनसेंद्रिय वा, तुम्ही ज्यावेळेस आरती म्हणताना शेवटी घालीन लोटांगण म्हणतात, त्यात कायन वाचा मनसेंद्रिय वा हे एक येतं बघा वाक्य. मग त्यातलं कायन म्हणजे काय, काया, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे काय, वाणी किंवा तुमचं जे काय बोलणं असेल ते, मनसेंद्रिय वा म्हणजे मन आणि इंद्रिय सर्व, अशा अर्थाने काया वाचा मन, हे लक्षातच ठेवायचे. काया म्हणजे शरीर किंवा शरीराशी संबंधित गोष्टीला आपण कायिक असा शब्द वापरतो. आलं लक्षात? कायिक म्हणजे काया ह्या शब्दावरून कायिक हा शब्द तयार झालेला आहे. आले लक्षात? काया हा शरीर या शब्दाला समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पहिला पर्याय चूक आहे, कारण भार्या आणि जाया हा पत्नी या शब्दाला समानार्थी आहे. काया मात्र शरीर या शब्दाला समानार्थी आहे. त्यामुळे पहिला पर्याय एलिमिनेट होतो. दुसरा पर्याय बघा, सरिता. सरिता म्हणजे नदी, आपल्या सर्वांना माहित असतं, पाठ असतं. सरिता म्हणजे नदी, किंवा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले तर तो वारंवार रिपीट झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सरिता म्हणजे नदी. सरिताचा सविस्तर अर्थ आपण लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. तटिनी, तट म्हणजे किनारा, जिला किनारा असतो ती तटिनी म्हणजे कोण, नदी, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सरिता आणि तटिनी हे समानार्थी शब्द आहे. निर्झरिणी, बरोबर, आपण झरा हा शब्द पाहतो, झरा असा वाहत असतो ना, पाण्याचा झरा असतो, तसंच नदी पण, नदीत पण पाणी असतं ना, नदी पण ही निर्झरिणी असते. स्त्रीलिंगी वाचक शब्द दिसला, झऱ्यावरून रेफरन्स लावता येतो, एक्झाम मध्ये कन्फ्युजन झालं तरी. आले लक्षात? झऱ्यावरून तुम्हाला रेफरन्स लावता येतो, गेस करता येतो किंवा रिस्क घेता येते. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. सरिता, तटिनी आणि निर्झरिणी हे नदी शब्दाला समानार्थी शब्द आहेत. आले लक्षात? पुढे बघा, चौथ्या पर्यायात काय आहे? कच, अलक आणि नयन हे शब्द दिलेले आहेत. आता नयन म्हणजे डोळा, हे सर्वांना माहित असतं, किंवा मृगनयन हा शब्द आपण वाचलेला असतो. मृग म्हणजे हरिण, आणि हरणासारखे जे नयन आहेत किंवा डोळे आहेत ती मृगनयन असं आपण म्हणतो. म्हणजे नयन म्हणजे काय, डोळा, बरोबर, हे आपण सर्वांना माहित आहे. आता अलंकाराचा अभ्यास करताना आपण कच ह्या शब्दाचा संदर्भ आला होता. त्यावेळेस आपण म्हटलं होतं की कच म्हणजे जे केस असतात त्याला कच म्हटलं जातं. आले लक्षात? त्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण येत नाही, कारण वेगळे, नयन म्हणजे डोळा आणि कच म्हणजे केस, त्यामुळे चौथा पर्याय एलिमिनेट होतो. अलक म्हणजे सुद्धा केस, हे लक्षात या ठिकाणी आपल्याला ठेवावं लागेल. कच म्हणजे केस, अलक म्हणजे केस, नयन म्हणजे काय, डोळा, हे आपल्याला या ठिकाणी माहित असावं. आले लक्षामध्ये? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करता आले पाहिजे आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. कधी कधी गेस वर्क करावा लागतो, रिस्क घ्यावी लागते. आता उदाहरणार्थ ह्या निर्झरिणी शब्दाबद्दल, निर्झरिणी हा शब्द आपण वाचलेला नसतो, तिथे गेस वर्क करता येतो की झरा, झरावरून स्त्रीलिंगी वाचक निर्झरिणी शब्द आलेला आहे. आलं लक्षात? झरा पाण्याचा झरा असतो, तसंच पाण्याची नदी असते, निर्झरिणी असते, असं आपल्याला लॉजिक लावता येतं. तटिनी आणि सरिता तर आपल्याला माहित असतो. आले लक्षामध्ये?
सरिता, तटिनी आणि निर्झरिणी म्हणजे नदीला समानार्थी शब्द आहेत. आता बघा, इथे महिला आणि वनिता हा शब्द समानार्थी आहे, पण आयोगाने ललिता हा शब्द मात्र त्याला समानार्थी दिलेला नाही. त्या लक्षात, ललना आणि ललिता हे तसेच स्त्री या शब्दाला समानार्थी शब्द आहेच. तसं पर्याय क्रमांक 3 पण उत्तर आलं असतं, पण आयोगाने ते दिलेलं नाहीये, कारण थोडा अर्थ फरक आहे याच्यात, अर्थभेद आहे ललना आणि ललितामध्ये. म्हणजे स्त्रीला कधी कधी ते समानार्थी वापरले जातात, परंतु स्पेसिफिक बोलायचं झालं तर ललिता आणि ललना म्हणजे अं, काही स्त्रिया असतात बघा, आपण ज्यांना म्हणतो खूप आगाऊपणा करतात, अशा पद्धतीने ललिता आणि ललिता हे शब्द वापरले जातात. बरोबर आहे, स्पेसिफिक स्त्री या शब्दाला ते समानार्थी वापरले जात नाहीत, त्यामुळे कदाचित आयोगाने हे उत्तर दिलेलं नसावं. आले लक्षात, पण महिला आणि वनिता हे स्त्री या शब्दाला समानार्थी शब्द निश्चित आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आलं लक्षात. पुढे बघा, कृपण शब्द कितीतरी वेळा रिपीट झालाय, कितीतरी वेळा माहितीच पाहिजे. कृपण, कृपण म्हणजे कंजूस, कंजूस व्यक्तीला कृपण म्हटलं जातं. मग त्याच्या विरुद्धार्थी काय? उदार. बरोबर. सोपा प्रश्न होता. पहिलं बघा, कन्फ्युजन होऊ शकतं, प्रश्नात काय विचारलंय लक्षात ठेवायचं. विरुद्धार्थी शब्द वापरून बनवलेलं वाक्य ओळखायला सांगितले. पहिल्याच वाक्यामध्ये काय दिले, तो अतिशय कंजूस माणूस आहे. घाई गडबडीत काय होतं, कृपण म्हणजे कंजूस आपलं पाठ असतं, ए बरोबर करून घेतो आपण लगेच. नाही, आपल्याला काय विचारलंय, विरुद्धार्थी शब्द. आले लक्षात. कृपणच्या विरुद्धार्थी उदार, फक्त बी बरोबर. आता कृपाळू वेगळा आणि कृपण वेगळा. घाई गडबडीत असं पण होऊ शकतं, कृपण म्हणजे कृपाळू. नाही, कृपा करणारा वेगळा आणि उदार वेगळा. एखादा उदार व्यक्ती कृपा करतोच असं नाही, तो कृपाळू आहेच असं नाही, किंवा कृपाळू व्यक्ती उदार असेलच असंही नाही. आले लक्षात. अर्थभेद लक्षात घ्या, अर्थभेद लक्षात घ्या. उदार म्हणजे जो थोडक्यात दानशूर असतो, कंजूशी करत नाही, उदार मनाने एखादी गोष्ट इतरांना देतो, तो उदार मनाचा माणूस. कृपाळू म्हणजे तिच्यात कृपा करणं हा अर्थ येतो. बरोबर, म्हणजे तिथं उदारी केलेली असं होणार नाही. सी एलिमिनेट होतो. आले लक्षामध्ये, फक्त बी बरोबर येणार आहे या ठिकाणी. आता बघा, हा प्रश्न कन्फ्युजिंग होता. नव्याने असा एखादा प्रश्न येतो जे आपल्या वाचनात आलेलं नसतं, मग अशा वेळेस काय करायचं. आत्मसंयमनासाठी करावयाची कृत्य या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगितलेला आहे. आता इथे कीवर्डच दिलेला आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगितलेला आहे, एकच शब्द आपल्याला शोधायचा आहे. इथे बघा, सीडी आणि बीसी डायरेक्ट एलिमिनेट होतात, दोन येणार नाहीत ना शब्द, एकच येणार आहे. मग एकतर फक्त ए बरोबर असणार आहे, किंवा फक्त डी बरोबर असणार आहे. मग देहबंध आणि यमनियम, मग आपल्याला काहीच माहित नाही बाबा, शब्द मी पहिल्यांदाच वाचतोय परीक्षेमध्ये, तर मग लगेच लक्षात येतं ना, आत्मसंयमनासाठी करावयाची कृत्य म्हणजे काहीतरी शरीरासाठी आपण, मनासाठी संयमनासाठी काहीतरी नियमन लावतोय, मग यमनियम हे बसतोय ना त्या कंटेक्स्टमध्ये, फक्त ए बरोबर येणार आहे. आता हे योगामधली संकल्पना आहे, यमनियम वगैरे, त्यामध्ये सविस्तर जायला नको, पण आपल्याला माहित असावं यमनियम हे असणारे आत्मसंयमनासाठी करायचे कृत्य म्हणजे यमनियम, हे आता आपलं पाठ झालं पाहिजे. आले लक्षामध्ये. देहबंध म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॉडी बिल्टअप म्हणतो आपला, बरोबर. देहबंध नावातच आहे, देह म्हणजे शरीर, बंध म्हणजे त्याला आपण बिल्टअप म्हणतो. कधी कधी इंग्लिश शब्द आपल्याला येतात पण मराठी माहित नसतात. देहबंध. आले लक्षामध्ये. बघा, कधी कधी काय होतं, असे प्रश्न ज्यावेळेस फ्रेम होतात ना, त्यावेळेस हे मनशांती वगैरे आपल्याला बरोबर वाटू शकतं. आत्मसंयमनासाठी करावायची कृत्य मनशांती, बरोबर. मग इथे बीसी, बी असणारा एकच पर्याय आहे, चुकून पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं जाईल. पण प्रश्न काय विचारलाय, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अरे लक्षामध्ये, हे मनशांती वगैरे, मनशांती करणं वगैरे, यात वेगवेगळ्या पद्धती असू शकतात मनशांती करण्याच्या, त्यामुळे ते येणार नाही. आपल्याला काय विचारलंय, आत्मसंयमासाठी करायचे कृत्य, यासाठी असणारा एक शब्द ओळखायला सांगितलाय, तो येणार आहे यमनियम. आले लक्षामध्ये. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. पुढे पाहूयात बघा, शब्दसिद्धीवरती होता. आता आपण ज्यावेळेस आपल्या शब्दसंग्रहाच्या सिरीजची सुरू करतो, त्यावेळेस सुरुवातीलाच गुढी या शब्दाचं आपण कितीतरी वेळा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. गुढी हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे, कसा आलेला आहे, गुढी हा शब्दाचा अर्थ, गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ, गुढीपाडवा हा शब्द कसा तयार झालाय, हे सगळं आपण सविस्तर पाहिलं होतं. गुढी हा साहजिकच कानडी भाषेतून आलेला आहे, आपल्याला हे माहित असावं किंवा माहित असते, सोपं आहे, किंवा तो कितीतरी वेळा रिपीट झालेला शब्द आहे, त्यामुळे सोपा प्रश्न होता. गुंडी आणि गुढी लक्षात ठेवा बघा, बरचसं साधर्म्य ह्या दोन्ही शब्दांमध्ये. गुढी आणि गुंडी दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत. दोन्ही शब्द मराठी भाषेत कानडी भाषेतून आलेले आहेत. तूप हा शब्द आता आपण लेक्चरमध्ये कितीतरी वेळा पाहिलं, तूप आणि घी दोन्ही बऱ्यापैकी समानार्थी शब्द आहेत,
पण त्यातला तूप हा कानडी भाषेतून आलेला आहे आणि घी हा शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे, आपण पाहिलेलं आहे. घी हा शब्द गुजराती भाषेतून, त्याची ट्रिक पाहिली, स्टोरी पाहिली, गोष्ट पाहिली आपण, लगेच लक्षात आलं पाहिजे तूप कानडी, घी गुजराती. आले लक्षामध्ये? पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. आता बघा, काही शब्द तत्सम, तद्भव किंवा परकीय नसतात. आता मला सांगा, आपण शब्दसिद्धीमध्ये पाहतो, तत्सम शब्द पाहतो, तद्भव शब्द पाहतो, परभाषीय शब्द पाहतो, बरोबर, आणि देशी शब्द पाहतो. म्हणजे सिद्ध शब्दांमध्ये 4 प्रकार आपण पाहतो: देशी, तत्सम, तद्भव आणि परभाषी. आता जे शब्द तत्सम नाहीत, तद्भव नाहीत, परभाषीय नाहीत, मग ते कोणते असणार आहे? बाय डिफॉल्ट देशी असणार आहेत. आले लक्षामध्ये? देशी शब्दांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्यांची उत्पत्ती सांगता येते का? नाही, त्यांची उत्पत्ती सांगता येत नाही. कारण देशी शब्द कसे तयार झाले, काय झाले, याबद्दल कुठली खात्रीशीर माहिती नसते. त्यांची उत्पत्ती कशी झाली हे खात्रीशीर सांगता येत नाही. म्हणजे फार पूर्वी, प्राचीन काळापासून बोली भाषेत जे रूढ झालेले शब्द असतात, ते शब्द सामान्यपणे देशी असतात. त्यांची उत्पत्ती सांगता येत नाही, कुठल्या संदर्भाने तो शब्द तयार झालाय किंवा कुठल्या शब्दांच्या एकत्रीकरणातून तो शब्द तयार झालाय का काय, असं काहीही सांगता येत नाही. देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही, आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे. बरोबर? आले लक्षामध्ये? म्हणजे यातला हा उत्तरार्ध जो दिलेला आहे तो चूक आहे, असं त्याचं अर्थ. आले लक्षामध्ये? चालेल, थांबूयात अशा प्रकारे या ठिकाणी आपण. पुढच्या भागामध्ये आपण पुढचे काही प्रश्न घेऊयात. आभारी आहे. धन्यवाद.